नाशिकमध्ये तर्री पोहे नाही आवडणारी व्यक्ती निराळीच. तर चला तर बघूया आपण त्याची रेसिपी. आता इथं मी 1 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. ते छान गरम झाल्यावर त्यात जिरं, हिंग, लाल तिखट, मीठ आणि हळद आणि आलं लसूण पेस्ट घालून मस्तपैकी फ्राय करून घेतलेली आहे आणि ती फ्राय करून आपण बाजूला ठेवलेली आहे. चला तर मंडळींनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आज आपण बघत आहोत तर्री किंवा रस्सा पोहे. चला तर पुढची रेसिपी बघूया कशी होते ती. आता इथे आपण छानपैकी मटकी शिजवून घेणार आहोत वाफेवर. जास्त रस्सा तिला नको आहे. आता इथे आपण साध्या प्रकारे पोहे बनवून घेतलेले आहे. आता तर्रीसाठी आपण कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं मस्तपैकी वाटून त्याचा रस्सा तयार करण्यासाठी त्यात सब्जी मसाला, कांदा लसूण मसाला, नंतर मिसळ मसाला, लाल तिखट, मीठ, हळद हे सगळं मी 1-1 टीस्पून ह्या याच्याने घातलेले आहे आणि अशा रीतीने आपण त्याची तर्री तयार करणार आहोत. आता इथे आपण खास वरती जे तेलाचा तवंग असतो ना तर्रीचा, तो बनवत आहोत. त्याच्यासाठी आपण परत कढईत तेल घेतलेले आहे, साधारण 1 टेबलस्पून. त्यात लाल तिखट, मीठ आणि किंचित हळद घालून छानपैकी तर्री तयार केलेली आहे, की जेणेकरून आपल्याला तर्री पोहे एकदम चटकदार आणि तिखट खाणाऱ्या व्यक्तींसाठी तर ती अर्थातच मेजवानीच आहे आणि एकदम तोंडाला चव येणारे असा हा पदार्थ नक्कीच सगळ्यांना आवडणारा आहे. करून बघा. अशा रीतीने आपले हे मटकीचा रस्सा किंवा तर्री छानपैकी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की तिला तेलाचा वरचा जो तवंग छान तर्रीचा किती छान आलेला आहे. कलर पण खूप मस्त आलेला आहे. तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असणार आहे. नक्की करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला आता आपण तर्रीची आणि तर्री पोह्याची थाळी सजवूया. त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे आपण शिजवलेली मटकी. हा आहे तर्रीचा रस्सा. एका वाटीत आहे दही, ते जास्त आंबट नसावं किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं. आता हे आपण बनवलेले आहे खमंग पोहे. त्यात आपण हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, जिरे, मोहरी, मीठ आणि थोडीशी साखर घालून पोहे तयार केलेले आहे व त्यात घातलेला आहे आपण हा बनवलेला मटकीचा रस्सा. कशी वाटते आपली तर्री पोह्याची थाळी? आवडली का? नक्की करून बघा. थंडीच्या दिवसात असं चटकमटक खाणं प्रत्येकालाच आवडतं आणि सगळ्यांनाच आवडणारी ही नक्कीच थाळी आहे. नक्की करून बघा आणि कशी वाटते मला नक्की कळवा. तर्री पोह्याने तर पोटभर नाश्ता होतोच, शिवाय कधीतरी चटकमटक म्हणून. थँक्यू.